महत्वाची बातमी सोलापूरमधून। सोलापुरात भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती आहे। सांगोला हा भूकंपाचा केंद्रबिंदू आहे। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथं भूकंपाचा केंद्रबिंदू असून यावेळेस आपण बघतोय की राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं याबाबतचं ट्विट करत माहिती दिलेली आहे। पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा इथं 2.6 रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेचे हे धक्के जाणवलेले आहेत। साधारणपणे 11:22 काही क्षणासाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले असं देखील आता या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेलं आहे। दरम्यान या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही, ही एक अतिशय महत्त्वाची बातमी। काही दिवसांपूर्वी म्यानमार इथं देखील मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के बसले होते आणि त्यानंतर आपल्याला माहिती किती मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला होता, परंतु सुदैव म्हणावं लागेल इथं सोलापूरमध्ये जो भूकंप झालाय त्याची तीव्रता अत्यंत कमी आहे। विश्वभूषण लिमय आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। विश्वभूषण, काय अधिकची माहिती? स्नेहिल, नक्कीच आपण जर बघितलं तर जवळपास 11च्या दरम्यान हे भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। 2.6 रिक्टर स्केलचा हा धक्का आहे। सांगोला, मंगळवेढा आणि पंढरपूरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हे सौम्य धक्के बसलेले आहेत। खरं तर आपण बघितलं तर सोलापूर जिल्हा हा धाराशिवला लागून असलेला जिल्हा आहे आणि 1993ला धाराशिवचा किल्लारीचा भूकंप आपल्याला अनुभवायला मिळतो। मात्र अतिशय तेवढ्या तीव्रतेची जरी ही घटना नसली तरी सौम्य धक्का या ठिकाणी बसलेला आणि यामध्ये कुठल्याही पद्धतीची जीवितहानी झाली नाही, ही एक सुखद गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणायला लागेल। स्नेहिल, बिलकुल धन्यवाद विश्वभूषण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय सुदैव म्हणावं लागेल की 2.6 इतक्या रिक्टर स्केलचे भूकंपाचे धक्के होते। धक्के जाणवलेले आहेत, परंतु त्यामुळे कुठलंच नुकसान पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यात झालेलं नाही।